आपल्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, आपण कधीही मतदान करताना दोन उमेदवार समोर ठेवून आपण मतदान करत असतो. परंतु आपले शहर प्रमुख म्हणून सोमनाथ आप्पा गुरव यांनी जे गेल्या मागच्या काही वर्षात जे काम केलेलं आहे, 10 वर्ष ते नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. 4चा प्रभाग असताना सुरुवातीला याच भागातून ते निवडून गेले होते, त्यावेळेस काम केलं. नंतर 16ला परत निवडून गेले, त्यावेळेस काम केलं. परंतु बऱ्याच नगरसेवकांनी ज्यावेळेस त्यांची मुदत संपली त्यानंतर लोकांचा संपर्क तोडून टाकला. परंतु सोमनाथ आप्पा असे एकमेव नगरसेवक होते, मुदत जरी संपली तरी 4 वर्ष 24 तास लोकांच्या सेवेसाठी ते तत्पर असायचे. आजही त्यांच्या प्रभागात जाऊन तुम्ही विचारा, कुठल्या वॉलला कधी पाणी येतंय हे सोमनाथ आप्पा व्हॉट्सअप मेसेज करून सांगतात. असा हा नगरसेवक पदाचा आपला उमेदवार आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी संगीताई उभे आहेत. सोमनाथ आप्पांनी जवळपास वेगवेगळ्या प्रश्नावर, या शहरातला या परिसरातला कुठलाही प्रश्न असू द्या, जर पहिलं आंदोलन कोणाचं असेल तर सोमनाथ आप्पाचं असतं, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केलेलं असतं. तेव्हा प्रत्येक लहानात लहान गोष्टीची दखल घेऊन त्याचं आंदोलन करून त्या वंचित घटकाला न्याय मिळवून द्यायचं काम सोमनाथ आप्पांनी शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या 3-4 वर्षात केलेलं आहे. त्यांनी स्थगितीच्या बाबतीत ज्या वेळेस स्थगिती आली, डीपीडीसी स्थगिती असेल, 140 कोटीच्या रस्त्याची स्थगिती असेल, यासाठी उपोषण केलं. पाण्याची समस्या असेल, विजेची असेल, कचऱ्याची समस्या असेल, यासाठी आंदोलनं केली. सोमनाथ आप्पा म्हणजे एक सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे. हा कुठल्या मोठ्या घरचा नाही, सर्वसामान्य घरातनं आलेला शिवसैनिक आहे. 10 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. म्हणून शिवसेनेने एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायच्या हेतूनं ओमदादांनी, नंदुबायांनी त्यांना या नव्हेच त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. आपण दोन्ही उमेदवाराची तुलना केली पाहिजे की कुठल्या हाकेला जाऊन जाणारा माणूस कोण आहे, सगळ्यांशी व्यवस्थित बोलणारा कोण आहे, सगळ्यांना, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारा कोण आहे, आणि मग आपण मतदान केलं.